छोले तुम्ही आजपर्यंत खूप प्रकारचे खाल्ले असतील, पण कधी हे जबरदस्त ढाबा स्टाईल चिक्कर छोले ट्राय केले आहेत का? नसेल केले ना, तर एकदा नक्की करून बघा. बनवायला अगदी सोपे आणि चवीचं तर काय विचारायलाच नको. तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज रोज भाजीसाठी काय बनवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी अशा चिक्कर छोलेच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर चिक्कर छोले बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण ग्रेव्हीचा बेस तयार करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे. त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्या ग्रेव्हीचा बेस तयार झालेला आहे. आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर आता या ठिकाणी आपण छोले शिजवून घेणार आहोत. त्यासाठी 1 कप छोले मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले होते, ते आता कुकरमध्ये घालणार आहे. आता यामध्ये आपल्याला 2.5 कप पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण आपण बंद करून घ्यायचं आहे आणि त्याच्या 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कुकर थंड करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली की लगेचच 2 बारीक चिरलेले कांदे आणि 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आपल्याला पॅनमध्ये घालायची आहे. आता ही कांदे आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला 5 ते 6 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली कांदे आणि आलं लसणाची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्यातून तेल देखील सुटायला लागलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला पॅनमध्ये 3 टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला 7 ते 8 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी मस्तपैकी परतून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि या ठिकाणी आपली टोमॅटोची पेस्टसुद्धा अगदी मस्तपैकी परतल्या गेली आहे. तर आता या स्टेजला आपल्याला तयार केलेल्या दह्याचं मिश्रण ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. त्यासोबतच शिजवलेल्या चण्यांमधील मी 2 चमचे चणे काढून घेतले होते आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले होते. तर ती पेस्टसुद्धा आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. पुन्हा एकदा ग्रेव्ही आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. तर या ठिकाणी ग्रेव्हीला आलेला रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अगदी हॉटेल स्टाईल जबरदस्त अशी ग्रेव्ही बनून या ठिकाणी तयार झाली आहे. तर या ठिकाणी आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत आणि त्यामधलं पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी जबरदस्त असे ढाबा स्टाईल चिक्कर छोले तयार झालेले आहेत. चवीला तर हे अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही तंदूर, चपाती, रोटी, पराठा यासोबत खाऊ शकतात, पण मला मात्र राईससोबतच हे खायला खूप आवडतात. तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.